नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. सोन्याची लंका जाळण्यात आली. आपण ऐकलं असेल, आपण वाचलं सुद्धा असेल. परंतु ही लंका जळताना दिसते कशी, हे दुबईच्या निमित्ताने सगळ्या जगाच्या समोर आलेलं आहे. इथे फरक फक्त एवढाच आहे की या लंकेचा रावणाशी दूरदूरपर्यंत संबंध नाहीये. दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे दुबईमधलं अत्यंत महत्वाचं व्यावसायिक केंद्र आहे. या केंद्रामध्ये एक इमारत आहे, इनोव्हेशन हब. या इमारतीमध्ये जगभरातील महत्वाच्या क्रिप्टो गुंतवणूकदारांचं एक एकत्रीकरण होणार होतं, टोकन 2049. परंतु शुक्रवारी या इमारतीवर हल्ला झाला आणि हे एकत्रीकरण वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलं. अशा प्रकारे पुढे ढकलण्यात आलेला हा एकमेव कार्यक्रम नाहीये. अशा कार्यक्रमांची जत्री सांगता येईल. गेल्या 2 दशकामध्ये हे व्यावसायिक केंद्र बसवण्यात आलं. त्याच्या आधी कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. जगभरातील महत्वाच्या कंपन्यांनी इथे आपली कार्यालये थाटलेली आहेत आणि या व्यावसायिक केंद्राची जी चमक आहे ती काही एवढंच आहे. परंतु या व्यावसायिक केंद्राच्या लौकिकाचा बट्ट्याबोळ करण्याचं जणू इराणने मनावर घेतलेलं आहे. युनायटेड अरब अमिरात हा आखातातला अत्यंत महत्वाचा देश, एक तेल उत्पादक देश, एक तेल निर्यातक देश, अशी या देशाची ओळख. परंतु आपल्या देशाच्या अर्थकारणाचं जे तेलावरचं अवलंबित्व आहे ते नष्ट व्हावं या दिशेने या देशाच्या राज्यकर्त्यांनी नेटाने प्रयत्न केले आणि गेल्या काही वर्षाच्या प्रयत्नानंतर हे प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरलेले दिसतात. दुबईची याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. DIFC जगभरातील उद्योजकांसाठी आकर्षण केंद्र बनलेलं आहे. आपलं कार्यालय DIFC मध्ये असावं आणि इथून आपण आपल्या कंपनीचा कारभार हाकावा अशी जगभरातल्या उद्योजकांची इच्छा असते. इराणने गेले काही दिवस या DIFC ला टार्गेट केलेलं आहे. शुक्रवारी एक ड्रोन DIFCच्या दिशेने उडालं. इनोव्हेशन हब या इमारतीच्या दिशेने हे ड्रोन उडत होतं. वरच्यावर हे ड्रोन नष्ट करण्यात आलं. परंतु हे नष्ट करताना जो धमाका झाला तो इतका जबरदस्त होता. त्या धमाक्यामुळे या क्षेत्रातल्या अनेक इमारतींच्या काचा तडकल्या. काळ्या धुराचे लोट निर्माण झाले. मोठी आग लागली आणि ही आग नियंत्रणात आणण्यात आली. परंतु एक सुरक्षित शहर म्हणून दुबईचा जो लौकिक आहे तो या धमाक्याने पुन्हा एकदा उद्ध्वस्त झालेला दिसतोय. म्हणजे इराणची जी ड्रोन इथे भिरभिरत आहेत, इमारतींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतायत, ती फक्त इमारतींचं नुकसान करत नाहीयेत, ती नुकसान करतायत एक सुरक्षित शहर म्हणून दुबईने निर्माण केलेल्या लौकिकाचा. आणि युनायटेड अरब अमिरातचं जे सरकार आहे, प्रशासन आहे, ते इतकं हादरलेलं आहे की त्यांनी तर फतवा जारी केलेला आहे की कोणीही अशा प्रकारच्या धमाक्यांचे व्हिडिओ शूट करू नये आणि ते सोशल मीडियावर टाकू नये. आणि जर कोणी यदाकदाचित असा प्रयत्न केला तर त्याला दंड आणि कारावास अशा प्रकारच्या शिक्षा ठोठावण्यात येणार आहेत. इनोव्हेशन हबला लक्ष्य करण्यासाठी शुक्रवारी जे ड्रोन उडालं ते काही अखेरचं ड्रोन नाहीये. इराणकडून अशी शेकडो ड्रोन रोज डागली जात आहेत आणि त्यातली बरीच दुबईच्या दिशेने येत आहेत. या धमाक्यानंतर अनेक इमारतींना हादरे बसले आणि त्याच्यामुळे इथल्या ज्या बड्या कंपन्या आहेत त्यांचं जे प्रशासन आहे ते प्रचंड हादरलेलं आहे. आणि त्यांनी काय केलंय, सिटी बँक असो, गोल्डमॅन सॅक्स असो, डेलॉइट असो किंवा PwC या सगळ्या कंपन्यांनी किंवा अशा अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करायला सांगितलेलं आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये जे वर्क फ्रॉम होम सुरू होतं ते आता दुबईमध्ये अशा प्रकारे सुरू झालेलं आहे. इनोव्हेशन हबवर शुक्रवारी झालेला हल्ला अखेरचा नव्हता आणि पहिला सुद्धा नव्हता. 1 मार्च रोजी इराणवरून काही ड्रोन सुटली आणि त्या ड्रोननी लक्ष केलं अबुधाबी कमर्शियल बँकेला. त्यापैकी काही ड्रोन धडकली दुबईमध्ये जे अमेझॉनचं डेटा सेंटर आहे त्याच्यावर. डेटा सेंटरवर जो हल्ला आहे तो अत्यंत भीषण अशा प्रकारचा हल्ला असतो, कारण याच्यामुळे संपूर्ण शहर आंधळं होतं. अनेक वेबसाईट कोसळतात, अनेक ऍप्स कोलमडतात आणि त्याच्यामुळे लोकांचे सगळे कामधंदे ठप्प होतात. आणि इराणने हे जे हल्ले आहेत ते अत्यंत नियोजनबद्धरित्या केलेले आहेत. इराणने जाहीरपणे धमकी दिलेली आहे आखातातील सगळ्या देशांना की एकतर अमेरिकेचा हात सोडा नाहीतर सर्वनाशाला तयार व्हा. आखातामध्ये अमेरिकेचे अनेक लष्करी तळ आहेत आणि हे लष्करी तळ इथून तात्काळ उठवले पाहिजेत अशी इराणची मागणी आहे. आखाती देश ती मनावर घेतील याची शक्यता खूप कमी आहे. त्यांच्याआधी इथे आड आणि तिथे विहीर अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. आखाती देश हे अत्यंत श्रीमंत देश असले, त्यांच्याकडे पैसा प्रचंड असला तरी त्यांचं सैन्यबळ अत्यंत कमकुवत आहे आणि त्यांच्याकडे फारसा शस्त्रसाठा सुद्धा नाहीये. जे काय ते अमेरिकेने दिलेलं आहे आणि अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली यांनी आपली संरक्षण रचना निर्माण केलेली आहे. त्यामुळे अचानक अमेरिकेला सांगायचं की तुम्ही उठून जा हे त्यांच्या दृष्टीने शक्य नाहीये. जर असं त्यांनी केलं तर त्यांचं सगळं मैदानच खुलं आहे. म्हणजे कोणी यावं आणि टपली मारून जावं अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी इथे आड आणि तिथे विहीर अशा प्रकारची परिस्थिती आहे. युनायटेड अरब अमिरातवर इराणचा जो राग आहे तो एका विशेष कारणासाठी आहे. कारण 15 सप्टेंबर 2020 रोजी इस्रायल आणि UAE मध्ये अब्राहम अकॉर्ड झाला. म्हणजे दोन्ही देशांनी या अकॉर्डवर सह्या केल्या आणि हातमिळवणी केली. याचा इराणला जबरदस्त राग आहे, कारण इस्रायलचं अस्तित्व हे इराणला कोणत्याही परिस्थितीत नको आहे. आणि आखातातला एक मुस्लिम देश इस्रायल बरोबर हातमिळवणी करतो, त्याच्यामुळे इराणची भयंकर चिडचिड झाली. इराणला इस्रायलला नष्ट करायचं आहे आणि एक मुस्लिम देश
इस्रायलशी जर हातमिळवणी करतो तर तो देश सुद्धा आपला शत्रू, ही इराणची मानसिकता आहे. आणि त्याच्यामुळे आता आखातामध्ये इराणकडून जे हल्ले होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात भीषण जे हल्ले आहेत ते युनायटेड अरब अमिरातवर होताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षामध्ये अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं की दुबई म्हणजे शून्य आयकर, दुबई म्हणजे पायाभूत सुविधांची रेलचेल, दुबई म्हणजे प्रचंड श्रीमंती आणि दुबई म्हणजे सुरक्षा. त्यामुळे जगभरातील ज्या बड्या कंपन्या आहेत त्यांनी आपली कार्यालय दुबईमध्ये हलवली. जगभरातील जे अब्जाधीश आहेत त्यांनी सुद्धा आपला मोर्चा दुबईच्या दिशेने वळवला आणि ही मंडळी दुबईमध्ये मोठ्या संख्येने स्थायिक होत आहेत. अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. कारण दुबई म्हणजे सुरक्षा. दुबईमध्ये चुकून मागून तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुमचा मोबाईल जर विसरलात तरी सुद्धा 24 तासाच्या आत तो मोबाईल तुमच्यापर्यंत येतो. पण इतकी कडेकोट कायदा सुव्यवस्थेची स्थिती दुबईमध्ये तिथल्या प्रशासनाने निर्माण केलेली आहे. आणि हा जो लौकिक आहे तो इराणच्या हल्ल्यामुळे अत्यंत धुळीला मिळाल्याचे चित्र आहे. म्हणजे अमेरिकेचं संरक्षण कवच आहे, परंतु हे कवच असून सुद्धा दुबई सारखी शहरं बेचिराख होताना दिसत आहेत, तिथे आगीचे लोट उठताना दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे जे अब्जाधीश दुबईमध्ये बस्तान ठोकून आहेत त्यांच्या मनामध्ये असा विचार निर्माण झालेला आहे की याच्यापुढे दुबईमध्ये राहायचं काय. आणि हेच इराणला करायचं होतं, लोकांच्या मनामध्ये हेच भय निर्माण करायचं होतं. आणि या क्षणी तरी असं चित्र दिसतंय की इराण आपल्या उद्दिष्टामध्ये सफल झालेला आहे. दुबईची आज जी आपल्याला चमक दिसते, म्हणजे हा हल्ला होण्याच्या पूर्वी दुबईची जी चमक होती ती काही एका रात्रीत निर्माण झालेली नव्हती. ही चमक निर्माण व्हावी म्हणून इथल्या सत्ताधीशांनी गेले अनेक वर्ष प्रयत्न केले. इथे कोट्यावधी डॉलरची गुंतवणूक केली आणि त्याच्यामुळे दुबईमध्ये जाणाऱ्याला काय दिसतं, इथे वाहतुकीची कोंडी नाहीये, इथे प्रदूषण नाहीये, इथे सर्व प्रकारच्या पायाभूत सोयी आहेत, सुविधा आहेत, इथे श्रीमंती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे सुरक्षा आहे. त्यामुळे जगभरातील ज्या महत्वाच्या कंपन्या होत्या, म्हणजे टेक कंपन्यांचं उदाहरण आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल आहे, अमेझॉन आहे, IBM आहे, ओरेकल आहे, सिस्को आहे, या सगळ्या टेक कंपन्यांनी दुबईकडे मोर्चा वळवला. HSBC, स्टँडर्ड चार्टर्ड, सिटी ग्रुप, JP मॉर्गन, गोल्डमॅन सॅक या वित्तीय संस्था, मेकेन्झी, बोस्ट, डेलॉइट, प्राइस वॉटर कुपर्स, अर्नेस्ट अँड यंग या कन्सल्टिंग फर्म, तसेच सॅमसंग, सोनी, सिमेन्स या टेक कंपन्या, शेल, एक्झॉन मोबाईल या तेल कंपन्या, अशा सगळ्या प्रकारच्या कंपन्यांची कार्यालय इथे आहेत. 0% आयकर, युरोप, आशिया आणि आफ्रिकेला सोयीचं असं भौगोलिक स्थान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत आणि व्यावसायिक सुविधा ही DIFC ची वैशिष्ट्ये आहेत. DIFC म्हणजे दुबई की आग का तारा, हे अत्यंत व्हायब्रंट असं व्यावसायिक केंद्र आहे आणि याचा अधिक विस्तार करण्याचं दुबईचं जे प्रशासन आहे त्यांनी मनावर घेतलेलं आहे. सुरुवातीला झाबिल डिस्ट्रिक्टमध्ये 110 हेक्टरवर हे वसवण्यात आलं, परंतु आता इथे तेल कंपन्या आहेत, टेक कंपन्या आहेत, वित्तीय कंपन्या आहेत, इथे कन्सल्टिंग फर्म आहेत. जगभरातील सगळ्या बड्या कंपन्यांची कार्यालय इथे आहेत आणि आता त्यांना हे क्रिप्टो हब बनवायचं आहे, आता त्यांना हे AI हब बनवायचं आहे, त्यामुळे अधिक जमीन लागणार. त्यामुळे 2026 मध्ये इथल्या प्रशासनाने घोषणा केली की आणखी 70 लाख स्क्वेअर फूटचं क्षेत्र इथे निर्माण करण्यात येईल, इथे बांधकाम करण्यात येईल, जेणेकरून एकूण जे क्षेत्र आहे DIFCचं ते 17.7 दशलक्ष चौरस फूट होईल. DIFC मध्ये एकूण 45 इमारती आहेत, म्हणजे एकूण छोट्या मोठ्या मिळून असं म्हणू शकत नाही, इथे मोठ्या मोठ्या मिळून असंच म्हणावं लागेल, कारण इथे सगळ्याच इमारती गगनचुंबी इमारती आहेत. त्याच्यामध्ये द गेट, इंडेक्स टॉवर, एमिरेट्स फायनान्शियल टॉवर, ICD, ब्रुकफील्ड प्लेस या काही महत्वाच्या इमारती आहेत, म्हणजे ज्याची जगभरामध्ये चर्चा असते. 2004 पासून DIFC ची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर या क्षेत्रामध्ये आतापर्यंत कोट्यावधी डॉलरची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. अमिरात हा तेल उत्पादक देश आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे ते तेल स्वस्त, त्यामुळे वीज मुबलक प्रमाणामध्ये, इथे इंटरनेट सुद्धा वेगवान आहे, त्यामुळे ही डेटा सेंटरच्या निर्मितीसाठी उत्कृष्ट जमीन आहे. इथे डेटा सेंटर हब बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, इथे AI हब आणि क्रिप्टो हब बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्थात त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक लागते, कारण मोठ्या मोठ्या इमारती तुम्हाला निर्माण कराव्या लागतात, त्याच्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. म्हणून इथल्या प्रशासनाने 100 अब्ज दिराम गुंतवणार अशा प्रकारची घोषणा केली. म्हणजे डॉलरच्या हिशोबात सांगायचं झालं तर 27 अब्ज डॉलर ही सगळी गुंतवणूक इथे झबील डिस्ट्रिक्टमध्ये करण्यात येणार आहे. आणि याचं कारण केवळ एवढंच आहे, जगातील महत्वाच्या केंद्रांमध्ये दुबईचं जे स्थान आहे ते टिकून राहावं आणि पहिल्या 3 केंद्रांमध्ये दुबईचा समावेश व्हावा. गेट एव्हेन्यू ही इकडची पादचारी मार्गिका आहे, म्हणजे जिथे लोक चालू शकतात अशा प्रकारचा रस्ता आहे. पण हा रस्ता अत्यंत झगमगता, आलिशान आणि श्रीमंत रस्ता आहे, कारण इथे आलिशान रेस्टॉरंट आहेत, इथे मोठे मोठे रिटेल स्टोर आहेत, इथे आर्ट गॅलरी आहेत आणि अलीकडे तिथे एक AI कॅम्पस निर्माण करण्यात आला, जिथे एका वेळी 30,000 तंत्रज्ञ काम करू शकतील. म्हणजे दुबईचा झगमगाट वाढवण्यासाठी अमिरातचं सरकार प्रचंड खर्च करत होतं, परंतु त्याच्यामध्ये त्यांचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नावर इराणने अक्षरशः उकळतं तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यासाठी वापर केलाय.
ड्रोनचा गेल्या काही वर्षामध्ये इथे अशा प्रकारचे प्रयत्न सुरू झाले की दुबईमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न इथे सुरू झाला. कालपर्यंत काय चित्र होतं, जगभरातील लोक दुबईमध्ये जात आहेत, विशेष करून आशियातील लोक दुबईमध्ये जातात, तिथे कामधंदा करतात, तिथे पैसा कमवतात आणि आपल्या देशामध्ये पैसा पाठवतात. परंतु दुबईतले जे स्थानिक लोक आहेत, अमिरात मधले जे स्थानिक लोक आहेत, तिथे त्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, म्हणजे त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. तर त्यांना आर्थिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळावं, त्यांना कायदेशीर बाबींचं प्रशिक्षण मिळावं, म्हणून इथे एक भव्य अकादमी याच DIFC मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. इथे एका वेळी 50,000 विद्यार्थी शिकतील अशा प्रकारची इथे यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. जेव्हा तुम्ही लंडन, न्यूयॉर्क आणि सिंगापूरच्या धर्तीचं एखादं व्यावसायिक केंद्र निर्माण करता, तेव्हा स्वाभाविकपणे तिथे उच्चभ्रू लोक येणार, अब्जाधीश लोक येणार, अशाच लोकांचा तिथे राबता असेल. त्यामुळे तिथे श्रीमंती दिसली पाहिजे, तिथे सौंदर्य दिसलं पाहिजे. त्यामुळे हा जो DIFCचा परिसर आहे, तिथे तुम्हाला उत्तुंग टॉवर दिसतात, महागडी रेस्टॉरंट दिसतात, इथे रस्त्यावर तुम्हाला BM दिसतात, मर्सिडीज दिसतात, पोर्शे दिसतात, अत्यंत महागड्या अशा स्पोर्ट्स कार दिसतात. म्हणजे इथे अशा प्रकारची दुनिया निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय, जिथे फक्त सौंदर्य आहे, रुबाब आहे आणि श्रीमंती आहे. आणि कल्की सिनेमामध्ये कॉम्प्लेक्स नावाची एक वेगळी दुनिया दाखवण्यात आलेली आहे, जिथे अजिबात अस्वच्छता नाहीये, जिथे फक्त सौंदर्य आहे, जिथे फक्त दिमाग आहे. तर तशा प्रकारचं जग साधारण या DIFC मध्ये दाखल झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं. परंतु इराण हल्ल्यानंतर हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. इकडची जी 75 अंकित हॉटेल आहेत ती पूर्णपणे ओस पडलेली आहेत. इथे मर्सिडीज, BMW सारख्या गाड्या रेंटवर मिळतात. त्या गाड्यांना कोणी गिराईक नाहीये. आणि इराणला जर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण करायची असेल तर इराणचं पुढचं लक्ष इकडचे जलशुद्धीकरण प्लांट असतील. कारण जलशुद्धीकरण प्लांटला जर तुम्ही लक्ष केलं तर मग इथे हाहाकार माजेल, इथे जगणंच अशक्य होईल. कारण अन्नाशिवाय तुम्ही काही दिवस जगू शकता, परंतु पाण्याशिवाय तुम्हाला एक दिवस जगणं सुद्धा अशक्य आहे. दुबईला किती बेचिराग केल्यानंतर हे हल्ले थांबतील हे या क्षणी सांगणं खूप कठीण आहे. इराणचं डोकं कधी ठिकाणावर येईल, इराणला कधी उपरती होईल की आपण आता हल्ले बंद केले पाहिजेत, याचं उत्तर आज तरी कोणाकडे नाहीये. परंतु हे सगळं थांबल्यानंतर हे सगळं सावरायला UAE सरकारला प्रचंड मोठे कष्ट करावे लागतील, प्रचंड पैसा गुंतवावा लागेल. पडलेल्या इमारती कदाचित पुन्हा उभ्या राहतील. जिथे आग लागली आहे तिथे कदाचित काही काळानंतर सगळं काही सुरळीत होईल, कोणतेही चिन्ह तिथे शिल्लक राहणार नाही. परंतु जे लोक इथे खूप विश्वासाने आले होते की दुबई ही सुरक्षित आहे, दुबईमध्ये गेल्यावर आपल्याला कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न भेडसावणार नाही, आपलं जीवित, आपलं वित्त सुरक्षित राहील, अशा भावनेने ज्या कंपन्या इथे दाखल झाल्या होत्या, जे अब्जाधीश इथे दाखल झाले होते, जे कर्मचारी इथे काम करत होते, त्यांच्या मनामध्ये तो विश्वास पुन्हा निर्माण होईल का? या क्षणी तरी या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. परंतु भविष्याच्या पोटात काय आहे हे कोणाला ठाऊक. आखाती देशांनी अमेरिकेला इथे लष्करी तळ बनवू दिले आणि तेच लष्करी तळ आज इराणच्या जीवावर उठले आहेत. ही इराणची भावना आहे. त्यामुळे इराण अत्यंत नियोजन पद्धतीने लढतोय. आपल्या मुठभर साधन सामुग्रीसह इराण जे हल्ले करतोय ते हल्ले अशा प्रकारे करतोय की आखाती देशातील ते देश जे अमेरिकेचे सहकारी आहेत, जे अमेरिकेचे मित्र आहेत, त्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे बेचिराख होईल आणि त्यामुळे अमेरिकेला जबरदस्त मोठा झटका बसेल. त्यामुळे इराण प्रयत्न करतोय की इथे पर्यटक येऊ नये, इराण प्रयत्न करतोय इथे गुंतवणूक येऊ नये, इराण प्रयत्न करतोय की जगभरातील बड्या कंपन्या इथे येऊ नये, जेणेकरून दुबईचे जे आर्थिक स्रोत आहेत ते पूर्णपणे खंडित होतील. आणि एकदा पैसा यायचा बंद झाला, पैशाचा ओघ बंद झाला, तर मग देश बेचिराख व्हायला फार काळ लागत नाही, देशाचा बाजार उठायला फार काळ लागत नाही. आणि इराणने हे युद्ध त्या दिशेने नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय आणि या क्षणी तरी तो प्रयत्न यशस्वी झालेला दिसतोय. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.